दादा, मामा, भाऊ, बॉस अशा विविध अतरंगी नंबर प्लेट्स आपण दररोजच आसपास आपल्या बघत असतो आणि त्यांनी एक साहजिकच तीव्र सणक डोक्यात जाते. पण आता सरकारने जो एक नवीन नियम काढलेला आहे त्यांनी होपफुली या सगळ्या गोष्टींना आळा बसेल. कारण 31 मार्च 2025च्या अगोदर ज्या ज्या गाड्यांना नंबर प्लेटची आवश्यकता आहे, मग त्या टू व्हीलर, फोर व्हीलर, रिक्षा, टेम्पो, बस काही असलं, त्यांना आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यायला लागणार आहे. आणि त्याच विषयावरती हा व्हिडिओ आहे. HSRP म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, ती बसवायला आपल्याला नक्की काय करायचं आहे, आणि व्हिडिओच्या शेवटी मी हेही सांगितलेलं आहे की ती बसवताना काय काळजी घ्यायची आहे. कारण अनेक लोकांबरोबर ह्याच्या संदर्भात फसवणूक होते, फ्रॉड्स होत आहेत. तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अजिबात व्हिडिओ स्किप करायचा नाही, शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. तर मित्रांनो, HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. तर आपण आपल्या गाडीला जी पुढे आणि पाठीमागे नंबर प्लेट आपण ज्याला कॉमन भाषेत म्हणतो, त्याला टेक्निकल टर्म्समध्ये रजिस्ट्रेशन प्लेट असं म्हणलं जातं. कारण त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असतो. आता रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे हा नंबर कधी मिळतो आपल्याला, तर जेव्हा आपण नवीन गाडी खरेदी करतो, त्याची RTO मध्ये नोंदणी होते, त्याच्यानंतर हा नंबर इश्यू केला जातो. तर आत्तापर्यंत असं होतं की RTO मधनं जो नंबर इश्यू केला जायचा तो फक्त ऑन पेपर त्यांच्याकडनं यायचा, पण त्याची नंबर प्लेट बनवण्याची जबाबदारी आणि त्याचं फ्रीडम हे पूर्ण ग्राहकाला होतं. तो आयदर शोरूम मधनं ते बनवून घेऊ शकत होता, किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा तुम्ही बरेच अशी दुकानं बघितलेली असेल की जिथे तुम्हाला हे बनवून मिळायची. पण आता HSRPनी मात्र हे सगळं बदलणार आहे. HSRP ही डायरेक्टली RTO कडून किंवा त्यांनी ऑथोराईज केलेल्या व्हेंडर्सनीच ती बनवणं अपेक्षित आहे, आणि त्यांनाच तिचे अधिकार आहेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवण्याचे. याचे अनेक फायदे आहेत आणि आपल्या नॉर्मल नंबर प्लेटपेक्षा ही खूप वेगळी सुद्धा आहे. याच्यामध्ये बेसिकली टेक्नॉलॉजीचा खूप मोठा वापर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एक हॉलोग्रॅम, युनिक हॉलोग्रॅम प्रत्येक नंबर प्लेटवरती असणार आहे, की जो कुठल्याही पद्धतीने कॉपी होऊ शकणार नाही. त्याच्यावरती अशोक चक्र हे एम्बॉस केलेलं असतं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती एक कंट्री कोड तुम्हाला दिसेल. आता तुम्ही तुमच्या स्क्रीनवरतीही बघू शकता की कंट्री कोड IND असं लिहिलेलं आहे. हा भारताचा कंट्री कोड आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती एक बारकोड असणार आहे, एक चिप असणार आहे, एक RFID टॅग त्याच्यामध्ये असणार आहे. अशा खूप वेगळ्या वेगळ्या फीचर्सनी युक्त ही नंबर प्लेट आहे. नावाप्रमाणेच गाडीची सिक्युरिटी जी आहे ही या नंबर प्लेटच्या द्वारे वाढणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलेला असेल तर आजकाल बऱ्याच गाड्यांना ऑलरेडी अशा नंबर प्लेट्स तुम्हाला बघायला मिळतात. याचं कारण असं आहे मित्रांनो की 2019 नंतर ज्या गाड्या नवीन गाड्या रस्त्यावरती आलेल्या आहेत त्यांना RTO कडनं बाय डिफॉल्ट नियमाद्वारे HSRP बसवूनच बाहेर काढण्यात आलेलं होतं, किंवा तसा नियमच होता. पण आता मात्र सरकारने जो नवीन नियम आणला आहे, ज्याच्याबद्दल आपण पुढेही खूप बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्या नियमाच्या नुसार 2019च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना सुद्धा अशी HSRP नंबर प्लेट बसवून घेणं हे आता सरकारने मॅन्डेटरी केलेलं आहे. आणि त्याची डेडलाईन जी आहे ती 31 मार्च 2025 ही ठेवलेली आहे. म्हणजे 31 मार्च 2025च्या आत आपल्याला आपल्या जी जुनी नंबर प्लेट आहे, साधी नंबर प्लेट आहे, ती HSRP मध्ये अपग्रेड करून घेणं हे अनिवार्य आहे. तर मित्रांनो, HSRPचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर ॲडव्हान्टेजेस किंवा त्याची फीचर्स अशी आहेत की मुळात मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये बारकोड आहे, हॉलोग्रॅम आहे, किंवा RFID टॅग वगैरे आहे. तर ह्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स्ड अशी नंबर प्लेट आहे, जी तुमच्या गाडीशी पूर्णपणे लिंक्ड असणार आहे. नंबर प्लेटच्या द्वारे फक्त तुमच्या गाडीचे सगळे डिटेल्स, जसं VIN नंबर, चॅसी नंबर, इंजिन नंबर, हे सगळं त्या नंबर प्लेटमध्ये इन्कॉर्पोरेटेड असणार आहे. किंवा आता RFID टॅगचा उपयोग पुढे गडकरी साहेबांनी जसं सांगितलंय की आता तुम्हाला टोल नाक्यावरती थांबण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही रस्त्यावरनं जात असतानाच तुमचा टोल जो आहे तो रिमोटली कट होईल. तर हा कसा कट होणार आहे? तर ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या माध्यमातूनच कट होणार आहे. कारण त्याच्यात जो RFID टॅग आहे त्याच्याशी हा टोलचा डेटा जो आहे तो लिंक्ड असणार आहे. ह्याच्याद्वारे बेसिकली सिक्युरिटी गाडीची जी आहे, म्हणजे गाडी चोरी होण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. कारण चोरांच्या समोरचे अडचणी वाढणार आहेत. कारण नंबर प्लेट ही पहिली बदलली जाते. कुठली जर वाहन चोरी झालं किंवा ते दुसरीकडे परराज्यात नेऊन किंवा परदेशात नेऊन ते विक्री त्याची करायची असेल चोरीच्या वाहनांची, तर त्याची नंबर प्लेट बदलतात, त्याचा रंग बदलला जातो बऱ्याचदा.
किंवा असे अनेक चोरीसारखे किंवा इतर अनेक गुन्हे लपवण्यासाठी गाडीच्या नंबर प्लेटशी किंवा गाडीच्या कुठल्या तरी एक्सटर्नल फीचरशी, गाडीच्या इंजिन नंबरशी ही छेडछाड केली जाते. आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही कुठेही अशी न मिळत असल्यामुळे, जी RTO कडनंच घ्यायला लागत असल्यामुळे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या नंबर प्लेटशी लिंक्ड असल्यामुळे मित्रांनो, हे करणं त्यांना खूप आता इथून पुढे जड जाणार आहे. पोलिसांना असं जर कोणी केलेलं असेल तर त्यांना पकडणंही सोपं जाणार आहे. तर मित्रांनो, 31 मार्चच्या आधी आपण हे जर केलं नाही तर काय होऊ शकतं? तर मित्रांनो, CMV रूल्स म्हणजे CMVR 1989 च्या रूल नंबर 50 अंतर्गत सरकारने एक नवीन नियम हा आणलेला आहे की रस्त्यावरच्या सर्व वाहनांना ज्यांना ज्यांना नंबर प्लेटची आवश्यकता आहे त्या सगळ्या वाहनांना आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही बसवावी लागणार आहे. अशी नंबर प्लेट जर तुमच्या गाडीला बसवलेली नसेल 31 मार्च 2025च्या नंतर सुद्धा, तर तुम्हाला दंडात्मक कारवाई तुमच्यावरती होऊ शकते. पहिल्या ऑफेन्ससाठी 1,000 रुपये, सबसिक्वेंट ऑफेन्ससाठी ती फाईन वाढवली जाऊ शकते 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये. तसंच मित्रांनो, तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी चेंज करता येणार नाही किंवा एक्झिस्टिंग पॉलिसी तुम्हाला रिन्यू करता येणार नाही. गाडीची कुठलीही खरेदी विक्रीचे व्यवहार तुम्हाला करता येणार नाहीत जोपर्यंत तुम्ही ही HSRP मध्ये अपग्रेड करत नाही. तसंच मित्रांनो, गाडीवरती कुठलंही नवीन कर्ज तुम्हाला चढवता येणार नाही किंवा ती गाडी तारण ठेवून तुम्हाला नवीन कर्ज घेता येणार नाही किंवा एक्झिस्टिंग जे तुमचं जर त्या गाडीवरती कर्ज चालू असेल तर ते बंदही करता येणार नाही जोपर्यंत तुम्ही HSRP बसवत नाही तोपर्यंत. त्यामुळे आपल्याला हे करणं तर आता अनिवार्यच आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की बरोबर आहे, सगळं कळलं, HSRP म्हणजे काय कळलं, ती का लावून घ्यायचे ते सगळं कळलं, आता लावावी लागणार आहे हेही कळलं, पण आता कशी लावायची आहे? कारण ह्याच्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. फक्त सगळेजण म्हणतात की 31 मार्च पर्यंत करून घ्यायचंय. तर हे करण्यासाठी मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, जी त्यांनी HSRP इश्यू करण्यासाठीच नवीन त्याचं डोमेन क्रिएट केलेलं आहे, ती लिंक तुम्ही इथे बघू शकता. ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी या व्हिडिओच्या दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ते करू शकता. ते तुम्ही केल्यानंतर ते पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला अगदी क्लिअरली सोप्या भाषेत सगळे ऑप्शन्स हे केलेले आहेत. तुम्हाला जर 2019च्या आधीची तुमची गाडी असेल आणि नव्याने तुम्हाला जर अशी नंबर प्लेट हवी असेल तर तिकडे तुमच्या गाडीचे सगळे डिटेल्स तुम्हाला भरायचे, जसं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चॅसी नंबर, ओनरचं नाव, त्याच्या व्यतिरिक्त मोबाईल नंबर जो गाडीशी लिंक्ड आहे तो. तर हे सगळं डिटेल्स भरून तुम्हाला पेमेंट करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. आयदर तुम्ही तुमच्या जवळच्या एखादा जो ऑथोराइज्ड RTOचा डीलर आहे HSRP साठी, तिकडून तुम्ही ती जाऊन बसवून घेऊ शकता किंवा ह्या नंबर प्लेटची ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा म्हणजे होम डिलिव्हरी तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला जर ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ हवा असेल की हे सगळं कसं करायचंय स्क्रीन रेकॉर्डिंग सकट, तर तुम्ही कॉमेंट्समध्ये हे नक्की सांगा. ह्याच्यावरती मी एक सेपरेट तोही व्हिडिओ नक्की बनवीन. आता मित्रांनो, जुन्या नंबर प्लेटवरनं HSRP मध्ये कन्व्हर्जन करताना आपल्याला काही खूप महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जी काळजी आपण जर घेतली नाही तर आपली फसवणूक होऊ शकते. आपल्याला बेकायदेशीररित्या बनवलेली एखादी HSRP इश्यू होऊ शकते की जी कुठल्याही रेकॉर्ड्समध्ये RTOच्या व्हॅलिड राहणार नाही. आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे? तर सर्वप्रथम म्हणजे MMVD म्हणजे महाराष्ट्र मोटर व्हेकल डिपार्टमेंटनी जी ऑफिशियल वेबसाईट त्याच्यासाठी तयार केलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आत्ताही तुम्ही इथे तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता. तर ह्या वेबसाईटच्या द्वारेच आपल्याला फक्त हे करायचं आहे. कारण अशा माझ्या वाचनात असं आलेलं आहे किंवा ऑनलाईन मी बरेच व्हिडिओ याच्यावरती बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये अशा खोट्या वेबसाईट्स अनेक लोकांनी केलेल्या आहेत HSRP अपग्रेडेशनसाठी, आणि ज्याद्वारे तुमचे सगळे डिटेल्स घेतले जातात, गाडीचे तुमचा डेटा घेतला जातो, तुमचे पैसे घेतले जातात आणि तुम्हाला प्रसंगी कुठली नंबर प्लेट इश्यूच केली जात नाही किंवा एखादी खोटी नंबर प्लेट इश्यू करून दिली जाते जी RTO मध्ये रजिस्टर्ड नाहीये. तसंच मित्रांनो, RTOने याच्यासाठी फक्त महाराष्ट्रामध्ये 3च कंपन्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे. म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बनवण्याची जी ऑथॉरिटी आहे ती महाराष्ट्रामधल्या फक्त 3च कंपन्या ह्या करू शकतात.
आणि तुम्ही कुठे राहता ह्याच्यावरती हे ठरणार आहे की तुम्ही कुठल्या कंपनीची नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसणार आहे. तर तुम्ही इथे तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता की महाराष्ट्राला आरटीओनी संपूर्ण 3 झोन्समध्ये विभागणी त्याची केलेली आहे. आणि MH12 MH प्रत्येक आता जिल्ह्याला त्याचा एक नंबर दिलेला आहे. तर त्याच्या हिशोबाने या झोन्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि ह्या प्रत्येक झोनसाठी एक एक कंपनी त्यांनी अलॉट केलेली आहे. तर आता मित्रांनो, तुम्ही झोन 1 मध्ये राहत असाल, तुम्ही त्या चार्टमध्ये बघा, त्याच्यामध्ये झोनची सगळी माहिती आहे आणि त्या जिल्हे पण त्याच्यात दिलेले आहेत. तर झोन 1 मध्ये तुम्ही राहत असाल तर रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम्स ही कंपनी, ह्या कंपनीच्या द्वारे तुम्हाला HSRP मिळणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही पेमेंट कराल तेव्हा ह्याची काळजी घेणं तुम्हाला आवश्यक आहे की ते पेमेंट जे आहे ऑनलाईन तुम्ही करत असाल किंवा नेट बँकिंगच्या थ्रू किंवा UPIच्या थ्रू करत असाल तर हे नक्की रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम्सलाच पेमेंट जात आहे ना ह्याची आपल्याला पडताळणी करणं आवश्यक आहे. तुम्ही जर झोन 2 मध्ये असाल तर रिअल मॅझॉन इंडिया नावाची कंपनी जी आहे त्यांना अथॉरिटी दिलेली आहे झोन 2 साठी. आणि तशीच झोन 3 साठी FTA HSRP सोल्युशन्स. आता झोन 3 ची लिस्ट खूप मोठी आहे. तर त्या लिस्टपैकी जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्हाला बघायचं आहे FTA HSRP सोल्युशन्सलाच तुमचे पैसे जात आहेत ना, आणि तुमची जी रजिस्ट्रेशन प्लेट आहे ती त्यांच्या मार्फतच बनवली गेलेली आहे ना, याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. MMVDच्या ह्या पोर्टलच्या व्यतिरिक्त कुठल्याही इतर पोर्टलमधनं तुम्ही हे करून घेऊ नका. तसंच जे RTO एजंट्स असतात, ड्रायव्हिंग स्कूल्स असतात, मी म्हणेन तिथूनही तुम्ही करू नका. घरबसल्या हे अगदी सोपं आहे करणं. मी माझ्या दोन्ही गाड्यांसाठी हे केलेलं आहे. एका गाडीची माझी अपॉइंटमेंट 28 फेब्रुवारीला आहे, दुसऱ्या गाडीची 2 मार्चला आहे. तर ह्या गोष्टी अगदी सोप्या आहेत, कोणीही करू शकतं. याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे जर आवश्यकता असेल तर व्हिडिओही मी बनवीन. तसंच मित्रांनो, रस्त्याच्या कडेला जे हे नंबर प्लेटची जी दुकानं आहेत सगळी, तर ह्या दुकानांमधनं तर आपल्याला अशा प्रकारची HSRP अजिबातच घ्यायची नाहीये, कारण त्यांना ती ऑथॉरिटीज नाहीये. आणि शेवटचं म्हणजे वेळी नोंदणी करून घ्या. 31 मार्च 2025 ची जी डेडलाईन आहे ती येण्याची कुठे वाट बघू नका. लवकरात लवकर याची नोंदणी करा. आता स्लॉट्सही बऱ्यापैकी अवेलेबल आहेत. लवकर जर आपण केलं तर पटकन अपॉइंटमेंट मिळते. काही जर प्रॉब्लेम होत असेल त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुद्धा आपल्या हातात वेळ राहील. कारण शेवटी काही झालं तरी ह्या सगळ्या सरकारी गोष्टी आहेत, याच्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी ह्या येतच असतात. आणि मग लास्ट आवर रश, 11th आवर रश जर तुम्ही केलेला असेल तर तेव्हा लोड पण त्या लोकांवरती खूप जास्त असतं. तुम्हाला वेळेत त्यांच्याकडनं सोल्युशन मिळणार नाही, सर्व्हिस चांगली मिळणार नाही. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी आजच हा व्हिडिओ पॉज करा हवं तर, किंवा बंद करा आणि इमिजिएटली हे काम तुमच्या गाडीसाठी करून घ्या. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओचा टॉपिक सुचवल्याबद्दल आपले सबस्क्रायबर श्री अमित अभ्यंकर यांचे मी विशेष आभार मानीन. हा जो व्हिडिओच्या शेवटी मी नंबर देतो, या नंबरवरती त्यांनी मला व्हॉट्सअपला संपर्क साधला आणि ही रिक्वेस्ट केली की ह्या विषयावरती तुम्ही व्हिडिओ बनवा. थँक्यू अमितजी. त्यानिमित्ताने मी थोडंसं रिसर्च केला, माझ्याही 2 गाड्यांचं मी काम करून घेतलं. आणि तुमच्याही डोक्यात जर असे काही विषय असतील की ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करून सांगू शकता, कॉमेंट्समध्ये सांगू शकता. हा आवडलेला असेल व्हिडिओ तर नक्की तुमचा फीडबॅक खाली कॉमेंट्समध्ये शेअर करा. व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.